धबधब्याला एक सहल गेली होती. तर तो गाईड काय म्हणतो सगळ्यांना, नायगरा धबधब्याचा जो आवाज आहे ना, तो जगातली सगळ्यात जास्त आवाज करणारी विमानं आहेत ना, ती एका वेळेला 100 जर सुरू झाली तेवढा असतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही शांत बसा, म्हणजे तो नायगराचा आवाज ऐकायला येईल. गमती जरा सोडून द्या. निसर्ग मित्रांनो, आपण आज एक फार चांगलं काम केलेलं आहे की या टेकडीवर माझ्या माहितीप्रमाणे 50 एक झाडं आपण नक्कीच लावली आज, आणि आणखी लावणार आहोत. हे काम आपण सतत चालू ठेवणार आहे. हरित सातारा हा आमचा एक साताऱ्यातला ग्रुप आहे निसर्गप्रेमींचा. याला कोणी अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, खजिनदार नाही, आम्ही कुणाकडूनही नवा पैसा घेत नाही. हे काम व्हॉलेंटरीली चालू आहे. याचं कुठेही रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं नाही. आम्हाला आमचं फक्त एकच ध्येय आहे की हा डोंगर हिरवागार करायचा. हिरवागार काय, आता तुम्ही म्हणाल हे हिरवागाराचं आहे ना, पण ती बघताय ना, ती सगळी ग्लिसरिडियाची झाडं आहेत, ज्याला मराठीत आपण उंदीरमारी म्हणतो. म्हणजे तो निसर्गाला शाप असणारी झाडं आहेत ती. पण का लावली, कुणी लावली माहिती नाही, आणि त्याच्यावर आपण काही मार्गही काढू शकत नाही, ती नष्ट करणंही. पण हा जो भाग आहे इथं की जिथं आपल्याला तर नवीन प्लांटेशन करता येणं शक्य आहे, तर ते लावताना आम्ही एक काय काळजी घेतोय की ज्याला जैवविविधता किंवा निसर्गातील विविध प्रकारची झाडं जी सह्याद्रीतली आहेत, तर आपण काय केलं आहे, बहावा, पळस, पांगारा, पुत्रंजीवा, खडशिंगी, कवशी, भेडा, हिरडा अशी अनेक प्रकारची सह्याद्रीत टिकणारी झाडं आपण आणलेली आहेत यावर्षी. आणि आम्हाला सुदैवाने चांगली चांगली लोक आमच्या पाठीशी उभे राहतात. कन्हैयालाल पुरोहितेसारखा एखादाच माणूस असतो की उदार हस्ते मदत करतो. उदार त्यांच्या पाठबळावर इतर अनेक आहेत यावर्षी जॉईन व्हायला लागलेत. आणि यावर्षी बिल्डर्स असोसिएशन ही साताऱ्यातली स्ट्रॉंग बिल्डिंग असलेली एक संस्था आमच्या पाठीशी उभी राहते. ही एक चांगली गोष्ट आहे. आज जी तुम्ही झाडं लावली आहेत ना, ती फक्त आज लावली आणि नंतर विसरून गेलात असं करू नका. या झाडांना वन्स इन ए वीक पाणी घाला, आणि झाडावर जेवढं प्रेम कराल ना, ते तेवढं तुमच्यावर प्रेम करेल. तुम्हाला सांगतो, सध्या आपल्याला पर्याय नाही आहे. जो प्रदूषण इतकं वाढलेलं आहे, आपल्या हातात एवढंच आहे जास्तीत जास्त झाडं लावणं, प्लास्टिक गोळा करणं, प्लास्टिक कमीत कमी वापरणं, ह्याच्यावर सगळ्याच आपण काम करतोच आहोत. पण जिथं जिथं मोकळी जागा दिसेल तिथं झाडं लावा आणि ती जगवा. बिल्डर्स असोसिएशनने आम्हाला प्रॉमिस केलं की ही टेकडी जिथून सुरू होते तिथपर्यंत आमचा पाईपनं पाणी येतं आहे. तिकडून खाली आम्हाला फक्त 2 ते 3 हजार लिटर पाणी बसेल एवढा एक हौद, की ज्यात आम्हाला असं कॅन बुडवून वर आणता आले पाहिजेत. ही टेकडी जिथे सुरू होते ना आत्ता, ही तो दिसतो ना तो एक माणूस तिथं आत्ता त्याच्या खाली, तिथपर्यंत आमचं त्या टाकीतलं पाणी पाईपनं येतं. तिथं फक्त 3-3.5 फूट उंचीचा हौद बांधा. आम्ही तिथं 200 कॅन ठेवतो, म्हणजे या भागातल्या झाडांना पाणी घालता येईल. कारण इथं फिरायला येणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही एक छान सवय लावली आहे, रिक्त हस्ताने इकडे येऊ नका, तिथले 2 कॅन हातात घ्या, पाण्यानं भरून आणि पाणी घाला. हे अक्षरशः आम्ही खूप कष्ट करून एप्रिल-मे महिन्यात खूप कष्ट केलेत. साताऱ्यातल्या अनेक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी इथून येऊन आम्हाला मदत केलेली आहे. आणि हे कुणाचं एकट्याचं दुकट्याचं काम नाही, हे समूहाचं काम आहे. हे कुणीही गोताड, भोजने, अमोल एकटा करू शकत नाही, तर सगळ्यांच्या सहकार्याने होईल. आणि जेव्हा समूहाची ताकद असते ती खूप असते. फक्त आजचा एकच दिवस नाही, असे दररोज या. म्हणजे दररोज शक्य नाही, मला माहिती आहे, पण 15 दिवसातून एकदा तरी या. जेव्हा जेव्हा फिरायला याल ना, तेव्हा तिथून कॅन भरून घ्या आणि वर या. नमस्कार. आज हरित सातारा यांनी बिल्डर असोसिएशनला सहकार्य केल्यामुळं बिल्डर असोसिएशन सातारा सेंटरच्या माध्यमातून इथं वृक्षारोपणाचा खूप छान कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि म्हणजे होतोय तो. आणि बिल्डर असोसिएशनचे सगळे सदस्य महिला स्फूर्ती वर्गासहित किती उत्साही आहेत हे तुम्ही पाहताच आहात. फक्त आज नुसती झाडं लावणं हा एकच उपक्रम नाही आहे. जसं आम्ही भोजने सरांना सांगितलं तसं हौद बांधणं, झाडं जगवणं आणि ती झाडं वाढवणं. म्हणजे जसं आज आम्ही झाडं काढताना फोटो सेशन करतोय, तसं दरवर्षी झाडांचा वाढदिवस करतानाही आम्ही करणार आहोत. आणि त्या दृष्टीने आमची सगळी पावलं पडणार आहेत. जेव्हा खालून सातारा लोक बघतील त्यावेळेला सातारा भावाने फुललेला, जसं सांगितलं तसं सह्याद्रीच्या सगळ्या वनसमृद्धीने नटलेला सातारा, पहिल्यासारखा जुन्या काळातला सातारा परत करण्याचा सगळे जे प्रयत्न करतायत, त्यात बिल्डर असोसिएशनचाही जो काही खारीचा वाटा असेल तो आम्ही नक्की उचलू. आणि समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमीच अग्रगण्य असतो. त्यामुळं प्लास्टिक निर्मूलन असेल, बाकी असेल, ध्वनी प्रदूषण असेल, बाकी प्रदूषण असेल, याच्यासाठीही आम्ही काम करत असतो. बाकी वेगवेगळ्या कुठं काय डिझास्टर झालं, काय झालं तर तिथंही बिल्डर असोसिएशन असतं. म्हणजे फक्त बांधकामासाठी न करता समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काम करणारी आमची संस्था आहे. आणि त्या अनुषंगाने
समाजाचंही आम्हाला भरपूर प्रेम सहकार्य मिळतं आणि इथून पुढेही आमची संघटना असंच चांगलं काम करत राहील याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. चित्रा शिंदे, आज आपल्या महाराजांनी जो हरित सातारा करण्याचा संकल्प केलेला आहे त्यासाठी स्फूर्ती वुमन विंगचा पूर्ण पाठिंबा आहे आणि बिल्डर्स असोसिएशनने आम्हाला यात सहकार्य करून यात सामील केल्याबद्दल सर्व सभासदांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि झाडं लावून नुसतं झाडं लावणार नाही तर ते कसे जोपासण्यात येतील त्यासाठी आम्ही सगळे स्फूर्ती मिळून संकल्प करू आणि सर्व बिल्डर्स असोसिएशनच्या फॅमिली एक 10-10 जणांचे ग्रुप करून एक रविवार ठरवून त्या दिवशी आम्ही झाडांना पाणी घालण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव निहार हर्षद वालावलकर. मी आज सकाळी 7 वाजता उठून इथे आलो वर कुठे अजिंक्य ताराच्या पायथ्याशी कशासाठी वृक्षारोपण करायला. मी माझे बाबा आणि बिल्डर असोसिएशनचा ग्रुप आम्ही अशी 50पेक्षा जास्त झाडं लावली आहेत कारण की ही झाडं आमच्याच जनरेशनसाठी चांगली आहेत. धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. एक देश, स्वच्छ श्वास. झाडे लावा, झाडे जगवा. येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहे कोण? येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहे कोण? झाडे तोडाल, फळे उगवाल. झाडे लावाल, फळे जगाल. झाडे तोडाल. फळे उगवाल. येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहे कोण? येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहे कोण? बिल्डर असोसिएशन सातारा